नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहेत ना? तर मजेतच राहा. तर बघा, आज आपण दोन प्रकारचे भरीत दाखवणार. तर हे बघा, एक कारली घेतली, बघू शकता तुम्ही. कारलीचं भरीत दाखवणार आहे आणि ही 4 वांगी घेतली. तर आपण ह्याच्यात मसाला कसा वापरणार आहे ना, ते तुम्ही बघत राहा. तर ह्याच्यात मी एक गोष्ट वापरणार नाहीये, फक्त मसालाच वापरणार. तर तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी बघत राहा. हे बघा, हे काळे मी ना कारली ना ह्याच्यावर तव्यावर भाजत ठेवली, थोडीशी भाजून घेतली. तर ते कोणती मी वस्तू नाही वापरणार आहेत ना, तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहिलात ना, तर तुम्हाला कारल्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत हे समजलं जाईल. तर बघा, ह्यातला आपण बिया काढून घेते आणि ते मी तरी बघा गाईज, आपलं तवा तापलं, याच्यात मी कारली टाकली. आपल्याला ही पहिल्यांदा भाजून घ्यायची आणि थोडासा तेल टाकते. तेलात आपण थोडीफार भाजून घेऊया. तरी बघा, आता आपण वांगी घेऊया कापून. वांगी ना आपण कापून ना, आता हे फक्त मी हे पहिला काटे असतात, मी हे फक्त वरचं काढते आणि हा थोडासा टेस्ट उडवते आणि हे मध्ये आपले असे तुकडे करते. बघू शकता तुम्ही. हे बघा, सोमवार, मंगळवार, काल बुधवार गुरुपौर्णिमा गेली आणि आज गुरुवार, तर म्हणून मी ही त्याची भाजीची रेसिपी दाखवते. तर ज्यांनी कोणी मला कमेंट टाकलेली ना, तर तुम्ही बघा, ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना, तर तुम्हाला समजेल की मी भाजीसुद्धा खाते आणि बनवतो सुद्धा. हो, कमेंट ना इंस्टाग्रामला आलेली, सॉरी याला नव्हती आली, यूट्यूबला नव्हते, मी इंस्टाग्रामला आलेली. तर हे बघा, भाजी पण आम्ही खातो, नुसती मच्छीच नाही खात. हे बघा, असे 4-4 फोडी केल्यात आणि आपल्याला पाण्यात. तर हे बघा, भरीतासाठी मी हे वाटण घेतले. हे हिरवं वाटण आहे, ह्याच्यात ओला खोबरा, कोथिंबीर आणि लसूण असं ह्याची वाटण्यासाठी मी घेतली. आणि ही दोन्ही वाटणं मी कारल्याला आणि वांग्याला वापरणार आहे. दोन्ही वाटणं म्हणजे हे एकच वाटण आहे, पण ते मी कारल्यासाठी पण वापरणार आहे आणि वांग्यासाठी पण एकच वाटण. पण ह्याच्यात ती तुम्हाला जे आपलं ह्याच्यात टाकलं जातं ना मेन, ते मी टाकणार नाही. तर ते कोणती वस्तू मी ह्याच्यात टाकणार आहे ते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला मीठ टाकते, लसूण, शेंगदाण्याची चटणी. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला मगाचपासून बोलत होते की मी कोणती गोष्ट ह्याच्यात टाकणार नाही, तर मी ह्याच्यात शेंगदाणे नाही टाकणार आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्ये लसूण चटणीमध्ये शेंगदाणे ऑलरेडी आहेतच. आणि हे तिळाची चटणी म्हणजे तिळकुट, ही चटणी पण ह्याच्यात मी यूज करणार आहे. बघा, हे बघा, अशा या 2 चटण्या मी या वाटणात यूज करणार आहे. आणि तेच आपल्याला वाटण वांग्यामध्ये आणि कारल्यामध्ये भरायचं आहे. तरी बघा, आता हे वाटण, हे बघा, हे वाटण आता आपण ह्याच्यात भरूया, वांग्यामध्ये भरूया. पूर्ण. आणि ही मी तव्यावर फ्राय करणार आहे. सगळी वांगी अशी आपण भरून घेऊया. जरा मस्त तिखट होईल भरीत, कारण का चटण्या ना तिखट असतं ना, मिरच्या वगैरे टाकतात. आणि या चटण्या माझ्याकडे नाही, रेडीमेड चटण्या आणलेल्या होत्या, तर त्या घरात पडून होत्या, तर कोण खात नाही चटण्या. तर म्हटलं तर त्याचा असा आपण उपयोग करूया, म्हणून मग मी भरीतासाठी वापरत आहे. कोणच नाही चटण्या तसे, हे तर खात नाही, आणतात तेच पण खायला नाही मागत. मी एकटी खाऊन खाऊन किती खाणार, पोर तर खातच नाही. हे बघा, असं मस्त आपण ना भरीत सगळं भरून घेतोय आणि हे भरीत ना मी तव्यावर करणार आहे. हे बघा, तर आपण ही कारली सुद्धा भरून घेऊ. कारली पण शिजायला टाइम नाही लागणार, अगोदर मी कारली तव्यावर शिजवून घेतली. हे बघा, एकच वाटण, वांग्याला पण तेच वापरलं आणि कारल्याला पण तेच. तर नक्कीच मैत्रिणी, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका.
आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. नवीन अपडेटसाठी तुम्ही बेल आयकन जरूर दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ आल्या की पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्ही बेल आयकन दाबलात तर मला सपोर्ट मिळेल. सपोर्ट मिळाल्यामुळे मी अजून नवीन नवीन रेसिपी दाखवू शकते. तुमच्या सपोर्टचाच मला भरोसा आहे. तुम्ही सपोर्ट केलात तर मी अजून रेसिपीज चांगल्या चांगल्या दाखवू शकते. हे बघा, हे सगळी ना कारली आपण. तर हे बघा, आपण आता गॅस लावूया. तव्यामध्ये वांगी ठेवलेली आहेत, त्याच्यात तेल टाकूया. हे बघा, तेल टाकलं आणि ना ह्याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं आहे. झाकण द्यायचं आहे म्हणजे ही वाफेवरती शिजली जातील. आपल्याला ते बघा, इथे कारली ठेवायची. तर मी गॅस लावते. तेल थोडं तापलं ना की आपल्याला ही कारली टाकायचं. मग छानपैकी आपलं मस्तपैकी भरीत दोन्ही तयार होणार आहे. तर मी तुम्हाला म्हणाले ना गाईस की कोणती मी वस्तू याच्यात टाकणार नाही आहे. तर ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाणे घेतलेले नाही आहेत. ती वस्तू मी ह्याच्यात टाकलेली नाही, कारण का बरीच बनवलं नाही की त्याचे शेंगदाणेही आलेत, पण मी शेंगदाणे घेतलेले नाहीत. तर ती सिक्रेट वस्तू मी टाकलेली नाही आहे. तर चला, आपलं तेल तापले का बघा, हे आपण कारली टाकली तेलामध्ये. हे बघा, इथे कारली टाकली. तर पण आपल्याला झाकण देऊन कमी आचेवर शिजवायचं. गॅस कमी केला मी, त्याच्यावर आपण झाकण देऊ. शिजवायचं आपण ही पलटी करूया, म्हणजे ती साईड, खालची साईड शिजली, वरची साईड शिजली. आणि आपण वाफेवर शिजवते, त्याच्यात अजिबात पाणी नाही. मस्त अशी शिजून जाते. परत झाकण देऊ. कधी बघूया कारली बघू. कारली पण तुम्ही बघू शकता. त्याला आपण पलटी करू. कारल्याला पण आपण पलटी करतो. तर बघू शकता तुम्ही, आपली गावरान डिश रेडी झालेली आहे. बघा, भरलेली कारली, वांगी, 2 चपाती आणि कांदा आणि आपली काकडी. तरी बघा, छान अशी डिश भरून झालेली आहे. बघा किती छान अशी दिसते की नाही डिश. तर आज आहे व्हेज, तर म्हटलं चला व्हेज खाऊया, म्हणून ही आपली डिश फुल भरलेली आहे. बघा, बघू शकता तुम्ही. तर ह्या तोंडी लावायला 2 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत. तर नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला डिश आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर चला, बाय.